नमस्कार, मी नेहा. आरआरसी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत. आरआरसी नेटवर्कच्या सर्व दर्शकांना, केबल ऑपरेटर्स, जाहिरातदारांना आणि हितचिंतकांना दिवाळी निमित्त लक्ष लक्ष शुभेच्छा. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रस्तुत करता मार्कर्स, द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिझाईन, रिझनेबल रेट्स. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालयाच्या बाजूला, अकोला. मार्कर्स परिवारातर्फे दिवाळीच्या मंगलमय शुभेच्छा. दिवाळी पाडवा घरोघरी उत्साहात साजरा. प्रेम, समृद्धी आणि कृतज्ञतेचा अर्धा शुभ मुहूर्त आज. भावा बहिणीच्या स्नेहबंधनाचा मंगल उत्सव गुरुवारी. जाणून घ्या ओवाळणीचा सर्वोत्तम शुभ मुहूर्त. दिवाळीचा प्रवास ठरला कष्टदायक. बस स्थानकावर प्रचंड गर्दी. ST सेवेत सुधारणा नाही. प्रवाशांचे हाल कायम. अकोला नागपूर महामार्गावर भीषण अपघात. पैलपाडाजवळ 3 जणांचा जागीच मृत्यू. चालक पसार. वाशिम जिल्ह्यावर निसर्गाचा कोप कायम. अतिवृष्टी आणि महापुरामुळे शेतकरी कोलमडला. राजकीय पक्षाचे आंदोलन सुरू. आता सविस्तर बातम्या. दिवाळीतील उत्साहाची आणि आनंदाची पराकाष्ठा म्हणजे दिवाळी पाडवा किंवा बलिप्रतिपदा. कार्तिक शुद्ध प्रतिपदेला साजरा होणारा हा केवळ एक सण नसून तो नव्या वर्षाच्या स्वागताचा, नात्यांमधील प्रेमाचा आणि कृतज्ञतेचा मंगलमय क्षण आहे. भारतीय संस्कृतीमध्ये या दिवसाला 3.5 मुहूर्तांपैकी अर्धा शुभ मुहूर्त म्हणून विशेष महत्त्व आहे. महाराष्ट्रामध्ये पाडवा हा प्रामुख्याने पती-पत्नीच्या अतूट नात्याला समर्पित मानला जातो. नवविवाहित जोडप्यांसाठी तर हा पाडवा अत्यंत महत्त्वाचा असतो, जिथे सासरी किंवा माहेरी दिवाळ सण साजरा करण्याची खास प्रथा आहे. पौराणिक महत्त्व पाडव्याला बलिप्रतिपदा आणि गोवर्धन पूजा म्हणून ओळखले जाते, ज्यामुळे त्यांचे पौराणिक आणि कृषी संस्कृतीतील महत्त्व अधोरेखित होते. पौराणिक कथेनुसार भगवान विष्णूंनी वामनावतार घेऊन दानशूर आणि पराक्रमी असुर राजा बळी याला पाताळात पाठवले. या दिवशी बळीराजाची पूजा करून त्याच्या दानशूराचे आणि प्रजाहित दक्षतेचे स्मरण केले जाते. ग्रामीण महाराष्ट्रात आजही औक्षण करतात. इडापिडा टळो, बळीचं राज्य येऊ असे म्हटले जाते, जे बळीराजाच्या सुशासनाची आठवण करून देते. या दिवशी जमिनीवर पंचरंगी रांगोळीने बळी आणि त्याची पत्नी विद्वांवली यांचे चित्रे काढून पूजा करण्याची पद्धत आहे. या दिवशी गोवर्धन पूजा मोठ्या उत्साहात साजरी होते. व्यापारी वर्ग पाडव्याचा दिवस आर्थिक वर्षाची सुरुवात मानतो. या दिवशी ते हिशोबाच्या नवीन वह्यांचे, वही खात्याचे पूजन करून विक्रम संवत या नवीन वर्षाचा आरंभ करतात. त्यामुळे या दिवसाला आर्थिक आणि व्यावसायिक दृष्ट्याही मोठे शुभत्व लाभले आहे. दिवाळीचा शेवटचा दिवस आणि भाऊ बहिणीच्या अतूट प्रेमाचा सण म्हणजेच भाऊबीज. उद्या गुरुवारी 23 ऑक्टोबर रोजी भाऊबीज साजरी होईल. भावाला ओवाळायचे केव्हा, मुहूर्त केव्हा याची माहिती घेऊया बातमीतून. भाऊबीजेला यमद्वितीया असंही म्हणतात. हिंदू धर्मात भाऊबीज हा सण खूप महत्त्वाचा मानला जातो. दरवर्षी कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षाच्या द्वितीय तिथीला हा सण साजरा केला जातो. याला भ्रातृद्वितीया असंही म्हटलं जातं. भाऊबीज हा सण भावंडांमधील प्रेम, विश्वास आणि आपुलकीचं प्रतीक असतं. या दिवशी बहीण आपल्या भावाला तिलक करून त्याच्या दीर्घायुष्यासाठी, सुख समृद्धीसाठी आणि आनंदासाठी प्रार्थना करतात. या सणाला भाऊ देखील बहिणीला भेटवस्तू देतो आणि तिचे रक्षण करण्याचं वचन देतो. यंदा भाऊबीज गुरुवार 23 ऑक्टोबर रोजी साजरी केली जाणार आहे. ही तिथी यमद्वितीया म्हणून ओळखली जाते. पंचांगानुसार भाऊबीज कार्तिक शुक्ल द्वितीया तिथीला साजरी होते. पहिला मुहूर्त दुपारी 1:13 ते 3:28 असणार आहे. तर दुसरा मुहूर्त सकाळी 11 वाजतापासून 43 ते 12:28 असेल. तिसरा विजय मुहूर्त दुपारी 1:58 ते 2:43 असेल. चौथा गोधुडी मुहूर्त संध्याकाळी 5 वाजतापासून 43 ते 6:09 असणार आहे. पूजेसाठी गणपती आणि चित्रगुप्त यांची पूजा करावी. त्यानंतर बहीण भावाला ओवाळतात. भाऊही बहिणीला भेटवस्तू देतो आणि तिचं रक्षण करण्याचं वचन देतो. पूर्णतिथी उपवास करणं आवश्यक नसलं तरी ओवाळणी होईपर्यंत उपवास पाळणं शुभ मानलं जातं.
दिवाळी म्हटलं की बाहेरगावी जाणाऱ्यांची गर्दी असते। बलिप्रतिपदेला मुख्य बस स्थानकावर प्रवाशांची प्रचंड गर्दी दिसून आली। एखादी बस आली की शेकडो प्रवासी जागा शोधण्यासाठी धावत होते। दरवर्षीचे चित्र यावेळी देखील तसेच होते। एसटी महामंडळाच्या सेवेत कुठलाही सुधारणा प्रवाशांना दिसत नसल्याचे चित्र आहे। भाऊबीजला बहिणीच्या गावाला जाणारे मोठ्या प्रमाणात असतात, तसेच विविध कारणांमुळे परगावी जाणारे देखील असतात। त्यामुळे अकोला येथील मुख्य बस स्थानकात बुधवारी सकाळपासून मोठ्या प्रमाणात गर्दी होती। बस स्थानकाच्या आवारात तसेच बेंचवर देखील प्रवासी बसची प्रतीक्षा करताना दिसून आले। गाड्यांची उपलब्धता आणि प्रवाशांची संख्या यावेळी मेळ नसल्याने तारांबळ उडालेली होती। तसेच उसळलेली गर्दी पाहून खासगी वाहन चालक प्रवाशांची मनधरणी करत बस स्थानकात दिसले। अकोला नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील पैलपाडाजवळ वाहनांचा भीषण अपघात झाला। या अपघातात 3 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे। यामध्ये 2 पुरुष आणि एका महिलेचा समावेश आहे, तर एक जण किरकोळ जखमी आहे। या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। पोलिसांनी या प्रकरणी चालकावर गुन्हा दाखल केला आहे, मात्र चालक घटनास्थळावरून फरार झाल्याची माहिती मिळाली आहे। अकोला जिल्ह्यातील बोरगाव मंजू पोलीस स्टेशन हद्दीत येत असलेल्या राष्ट्रीय राज्य महामार्गावरील पैलपाडा गावाजवळ चायनीज व्यवसाय करणारे बोरगाव मंजू भीमनगर येथील धीरज शिरसाठ, अश्विनी शिरसाठ हे कारंजा तालुक्यातील खेरडा या गावातून आपल्या व्यवसायाची कामं आटपून 4 चाकी गाडीने जात असताना त्यांची गाडी अचानक कुरणखेडजवळ बंद पडली। गाडी बंद पडल्याचे समजताच त्यांनी बोरगाव मंजू येथील एका मालवाहतूक गाडीने गाडी टोचन करून घेऊन जात होते। या दोन्ही गाड्या कुरणखेड आणि पैलपाडा गावच्या मध्यात महामार्गावर थांबल्या। गाडीतून उतरून गाडीचे टायर पाहत असताना भरधाव वेगाने येणाऱ्या अज्ञात वाहनाने रस्त्याच्या बाजूला असलेल्या 4ही व्यक्तींना उडवले। या दुर्घटनेत अश्विन शिरसाठ, धीरज शिरसाठ हे दोघे पत्नी पती तर आरिफ खान हे जागेवर ठार झाले, तर अनवर खान हे या अपघातात किरकोळ जखमी झाले आहेत। घटनेची माहिती मिळताच कुरणखेड येथील वीर भगतसिंग आपत्कालीन बचाव पथकातर्फे अपघातामधील गंभीर जखमी अनवर खान यांना मूर्तिजापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले। या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असून अज्ञात गाडीचा चालक अद्याप फरार आहे। अकोला शहरात दिवाळीच्या निमित्ताने नागरिकांनी फटाके फोडल्याचा आनंद शहर दिव्यांनी उजळून निघाले होते, पण सकाळी या उत्साहाचे दुसरे रूप समोर आले। दिवाळीच्या रात्रीनंतर शहरातील सकाळचे दृश्य अजिबात उत्साहवर्धक नव्हते। शहरातील सर्व रस्ते आणि रस्त्यांच्या कडेला फटाक्यांचे अवशेष, प्लास्टिकच्या माळा, दिवाळीच्या साहित्यात वापरलेले केळीचे खांब, झेंडूंची फुले आणि अन्य कचरा विखुरलेला दिसत होता। दिवाळीच्या दिव्यांची चमक काही तासातच फिक्की पडली आणि तिची जागा कचऱ्याच्या ढिगाऱ्यांनी घेतली। या कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर मोकाट जनावरे आणि भटक्या कुत्र्यांचे कळप दिसून येत आहेत। दिवाळी हा सण आहे जो आनंद, प्रकाश आणि स्वच्छतेचा संदेश देतो, परंतु शहराची गंभीर स्थिती पाहता गंभीर प्रश्न उभा राहतो। आपण आनंद तर साजरा करत आहोत, पण कसा? शहराची पाहणी केल्यावर प्रत्येक मुख्य रस्त्याची आणि चौकाची हीच अवस्था दिसून आली। काल दिवाळीच्या दिवशी दुपारी अचानक झालेल्या पावसामुळे अनेक फुलविक्रेत्यांनी आपली फुले, केळीची रोपे आणि इतर साहित्य तिथेच सोडून दिले, ज्यामुळे नागरिकांना कचऱ्याच्या या ढिगाऱ्यातून मार्गक्रमण करण्यास भाग पडावे लागले। या नागरिकांनी आपली नाराजी व्यक्त करत मनपाकडे तातडीने साफसफाई करण्याची मागणी केली। अकोला मनपाच्या स्वच्छता पथकांनी सकाळपासूनच साफसफाईच्या कामाला सुरुवात केली आहे, परंतु शहरातील नागरिकांनी दाखवलेला बेपर्वाईचा दृष्टिकोन सर्वांना विचार करण्यास लावत आहे। दुसरीकडे शहरात स्वच्छतेचा दावा करणाऱ्या मनपाच्या स्वच्छता विभागाच्या ढिगाऱ्याचीही या कचऱ्याच्या ढिगाऱ्यामुळे पोलखोल झाली आहे। निसर्गपूजक आणि पशुरक्षक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आदिवासी बंजारा समाजात दिवाळीचा सण 2 दिवस अतिशय उत्साहात साजरा करण्यात येतो। निसर्ग, धनधान्य, पाणी आणि पशुधनाचे पूजन या समाजाच्या दिवाळी साजरी करण्याच्या परंपरेत विशेष स्थान मिळाले आहे। लक्ष्मीपूजनाच्या दिवशी बंजारा समाजातील कुमारी मुली हातात दिवे घेऊन मेरा मागण्याची पारंपरिक प्रथा आजही जिवंत आहे। तांड्यातील अंड्याच्या नायक किंवा कारभारी यांच्या घरी सर्वप्रथम मेरा मागितला जातो। यावेळी त्या मुली पारंपरिक गाणी गातात आणि त्यांना मेरा म्हणजेच धनरूप आशीर्वाद दिला जातो। दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी गोधन पूजन व गोवर पूजन केला जातो। या दिवशी गोधन पूजन व गोवर पूजन केला जातो। या दिवशी कुमारी मुली नदीकाठी जाऊन तेथील पवित्र पाणी, वनस्पती आणि लांबडी फुले आणतात। त्यानंतर गावात गोधन पूजनाचा सोहळा पार पडतो। गाई बैलांचे पूजन करून त्यांच्या आरोग्य व कल्याणाची प्रार्थना केली जाते।
बंजारा समाज प्राचीन काळापासून पशुरक्षणास आग्रही राहिला आहे. सिंधू संस्कृतीपासून कृष्ण भगवानानंतर गाई बैलांचे रक्षण करणारा हा आदिम समाज मानला जातो. त्यामुळे बंजारा समाज हा निसर्गपूजन आणि पशुरक्षण करणारा एकमेव समाज म्हणून ओळखला जातो. या परंपराचा गौरव राखत बंजारा समाजातील महिलांनी आणि युवतींनी यंदा बंजारा नगर येथे दिवाळी उत्सवाचे आयोजन केले. पारंपरिक वेशभूषा, गाणी आणि सामूहिक पूजनाच्या माध्यमातून या समाजाने आपल्या सांस्कृतिक वारसाचा उत्सव साजरा केला. युवा स्वाभिमानी पक्षाचे आमदार रवी राणा व त्यांच्या पत्नी भाजपचे नेत्या माजी खासदार नवनीत राणा यांच्या हस्ते अंध व अपंग बांधवांसोबत दिवाळी साजरी केली. अंध व अपंग बांधवांना किराणा व महिलांना साडीचोळीचे वाटप केले. संबंधितांच्या चेहऱ्यावर कृतज्ञतेचे भाव होते. दिवाळी साजरी करताना घरात किराणा लागतो, त्याशिवाय तयारी कशी करावी ही वंचना असताना आमदार रवी राणा यांनी गरज ओळखली. वेळीच किराणा मिळाल्याने त्यांची दिवाळी साजरी झाली. त्यामुळे अंध अपंग बांधवांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले होते. आत्तापर्यंत 2 लाख कुटुंबियांच्या घरी दिवाळीचा किराणा व साडीचे वाटप केल्याचेही आमदार रवी राणा यांनी सांगितले. शहरातील मान्यवरांची उपस्थिती होती. समाजातील अपेक्षित घटकांना मदतीचा हात देण्याचा आमदार रवी राणा, माजी खासदार नवनीत राणा यांचा नेहमी प्रयत्न असतो. त्यामुळे सण साजरा करताना येणारी अडचण दूर होते, अशी भावना संबंधितांनी व्यक्त केली. युवा स्वाभिमानी पक्षाचे आमदार रवी राणा व त्यांच्या पत्नी भाजपचे नेत्या माजी खासदार नवनीत राणा यांच्या हस्ते अंध व अपंग बांधवांसोबत दिवाळी साजरी केली. अंध व अपंग बांधवांना किराणा व महिलांना साडी चोळीचे वाटप केले. संबंधितांच्या चेहऱ्यावर कृतज्ञतेचे भाव होते. या ठिकाणी आपल्या सगळ्यांना नतमस्तक होऊन आपल्या सगळ्यांच्या पाया पडून आपल्या सगळ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देतो आणि आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद घेतो. कारण ही दिवाळी गंगा सावित्री निवास जे माझं राहतं घर आहे आणि मी नेहमी सांगतो, ज्या गरिबीतून, ज्या शून्यातून मी निर्माण झालो, ज्या शून्यामध्ये असताना जे चटके भोगले, ज्या गरिबीमध्ये माझी आई आहे, वडील आहे, कॉटन मार्केटमध्ये हमाल होते. आईसुद्धा अत्यंत कष्ट करून मामाचं पालनपोषण करत होती आणि त्या कष्टाचे दिवस, त्या संकटाचे दिवस, ती दिवाळी जो एक ड्रेस हप्ताभर घालून दिवाळीच्या दिवशीसुद्धा धुवून तो घालायचा किंवा मिळवती नव्हता कधी, ते दिवस मी पाहिलेले आहे. म्हणून मी सगळ्यांना सांगतो, राजकीय नेत्यांनाही सांगतो, गरिबी आली तर लाजाचं नाही आणि श्रीमंती आली तर माझाचं नाही. जर ह्या लोकांना आपण देऊ काही शकलो नाही तर माणूस किती जगला त्याला काही अर्थ नाही, किती लोकांसाठी जगला याला जास्त महत्त्व आहे. आणि तेच खऱ्या अर्थाने प्रत्येकाने जर आपल्या जीवनामध्ये फूल नाही तर फुलाची पाकळी जर या समाजासाठी, या गोरगरिबांसाठी जर देऊ शकले तर तुमचं जगणं सार्थ होईल. आज इलेक्शन असो नसो, प्रत्येक दिवाळीला माझ्या आई बहिणींच्या घरी, आमच्या बुजुर्गांच्या घरी, युवकांच्या घरी गोडवा निर्माण झाला पाहिजे. त्यांच्या घरी दिवाळी झाली पाहिजे. माझ्या बहिणींनी, आईनी साडी घातली पाहिजे. म्हणून या ठिकाणी प्रत्येक कुटुंबाला 2 लाख कुटुंबांना आपण किराणाचं वाटप करतो आणि प्रत्येकाच्या घरी साडी देतो. हे इलेक्शन नाही आहे, कुठलं राजकारण नाही आहे. हे विचारात प्रत्येकाच्या रक्तामध्ये ही समाजसेवा असली पाहिजे. तोच या जनतेला काही देऊ शकतो. अचलपूरचे माजी आमदार तथा माजी मंत्री बच्चू कडू हे शेतकऱ्यांना विचारून गुवाहाटीला गेले होते का? 4 वेळा आमदार, 2 वेळा मंत्री असताना शेतकरी आठवले नाही का? आणि आता आमदार होण्यासाठी शेतकऱ्यांची आठवण होत आहे, अशा शब्दात आमदार रवी राणा यांनी बच्चू कडू यांच्यावर टीका केली. उद्धव ठाकरे सरकारकडे बच्चू कडू यांना मंत्रिपद मिळाले, मात्र त्यानंतर ते गुवाहाटीला गेले. शिंदे मंत्रिमंडळात त्यांना स्थान मिळाले नाही आणि शेतकऱ्यांचा मुलगा असलेला आमदार तायडे यांनी बच्चू कडूंना पराभूत केल्यामुळे आता ते शेतकऱ्यांसाठी आंदोलन करून आमदारकी मिळेल यासाठी प्रयत्न करत आहेत. खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राजकारण करून राजकीय पोळी शेकण्याचा हा प्रयत्न असल्याचेही आमदार रवी राणा म्हणाले. मात्र आपण त्यावेळी शेतकऱ्यांसाठी सरकारविरोधात आंदोलन करून शेतकऱ्यांना 2000 कोटी रुपये मिळवून दिले होते. त्यावेळेस माझी किडनी फेल होईपर्यंत मी आंदोलन केले, असेही रवी राणा म्हणाले. आता जिल्ह्याला कुठलाही वाली राहिला नसून
नवनीत राणा खासदार झाल्या असत्या तर त्या केंद्रीय मंत्री झाल्या असत्या व जिल्ह्याचा मोठ्या प्रमाणात विकास झाला असता। मात्र आता जिल्हा 25 वर्षे मागे गेल्याचेही त्यांनी आपल्या भाषणातून सांगितले। आणि प्रामाणिकता करत असताना अनेक लोकांच्या टीका होते। आज अनेक लोक आजीचे माजी झाले कारण की त्यांनी खिशात हातच नाही टाकला। बरोबर नाही काय? फक्त इनकमिंग, आउटगोइंग नाही। आज आमचे अचलपूरचे आमदार, तुम्हाला माहित आहे, करोडो रुपयाची संपत्ती आहे। मी 10 वेळा म्हटलं की रवी राणाची संपत्ती तुम्ही घ्या, तुमची संपत्ती मला द्या, पण कधी त्यांनी हात वरत करून बोलले नाही। एका शेतकऱ्याच्या पोरांनी, जे प्रवीण तायडे आमदार अचलपूरचे, ते शेतकऱ्यांचा पोरगा आहे आणि शेतकऱ्याच्या पोरांनी त्या ठिकाणी त्यांना पाडलं कारण की शेतकरी दुखी होता। 2-2 वेळा पालकमंत्री, 2-2 वेळा मंत्री, आणि रवी राणा हा कधी कोणाच्या सांगण्यावर कुठे गेला नाही। आज शेतकऱ्यांचा आवाज जेव्हा जेव्हा उचलला तेव्हा 4-4 वेळा जेलामध्ये गेलो, जीवाची पर्वा केली नाही। आजही रवी राणाची एक किडनी फेल आहे, ते कशामुळं? शेतकऱ्याच्या आंदोलनामुळं। पण तेव्हा 2000 करोड रुपये या शेतकऱ्यांना मिळून दिले। अरे लढाई कशी लढली पाहिजे? ती निस्वार्थ लढली पाहिजे। आता लढाई लढतात, कोणाला आमदार बनायचं आहे, कोणाला मंत्री बनायचं आहे, म्हणून शेतकऱ्यांचा सहारा घेऊन आंदोलन करायचं आणि मला कुठेतरी आमदार बनवा तर मी माझा आवाज दाबून टाकीन, अशा प्रकारे हे शेतकरी आंदोलन नेते आहे। आज तुम्हाला माहित आहे, गुवाहाटीला जाताना शेतकऱ्याला विचारून गेले होते का? उद्धव ठाकरे सरकारमध्ये मंत्री झाले, शेतकऱ्याला विचारून गेले का? पण त्या ठिकाणी फक्त काय होता, मंत्री झाला तर मलिदा मिळते, गुवाहाटीला गेलो तो मलिदा मिळते, आणि आता त्यांनी दूर केल्यामुळं आता शेतकऱ्याच्या नावावर आपल्या राजकीय रोट्या शिकायच्या असा हा धंदा झालेला आहे। ही जनता सगळी जाणते की यांना सगळ्यांना माहित आहे की जो माणूस 4 वेळा आमदार, 2 वेळा मंत्री, पालकमंत्री, सरकारमध्ये पूर्ण ताकद त्यांच्यासोबत होती, पण एक दिवसही तोंड उघडलं नाही, एक दिवसही या शेतकऱ्यांचा आवाज उचलला नाही। आता काहीच नाही, म्हणून काही मिळवासाठी शेतकऱ्याचा नाव घेत आहे। त्यांना सुद्धा दिवाळीच्या खूप शुभेच्छा। या संजय गांधी निराधार महिलांचे प्रश्न, युवकांचे, बुजुर्गांचे, शेतकऱ्यांचे, हे वारंवार देशाच्या पार्लमेंटमध्ये कोण उचलत होतं? तर नवनीत राणा उचलत होते। आज अमरावतीमध्ये गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज असो, एअरपोर्ट असो की अनेक हॉस्पिटल आहे, या सगळ्या योजना आणण्याचं काम त्यावेळेस नवनीत राणांनी या जिल्ह्याला दिलं आणि आज आमचा जिल्हा पोरखा झालेला आहे। याला खासदार आहे की नाही आहे? या जिल्ह्यातला कोणी आवाज उचलणारा दिल्लीमध्ये कोणी मायबाप आहे की नाही आहे? अशा प्रकारची परिस्थिती हे दिल्लीच्या सभागृहामध्ये झालेली आहे। आज प्रत्येक व्यक्ती ज्यांनी कुठे चूक केली असेल तो सुद्धा दुखी होत आहे की आम्हाला नवनीत राणाच पाहिजे होत्या, आमच्याकडनं चूक झाली, पुन्हा हे चूक होणार नाही। पण आज अमरावती जिल्हा हा 25 वर्ष मागे गेला। आज नवनीत राणा जर खासदार असत्या तर केंद्रामध्ये केंद्रीय मंत्री असत्या, भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांनंतर या जिल्ह्याला केंद्रीय मंत्री पद मिळालं असतं, ते नवनीत राणाला मिळालं असतं। पण हे गेलेले दिवस भरून काढण्यासाठी खऱ्या अर्थानं खूप वेळ लागेल, पण झालेली चूक दुरुस्त आपल्याला भविष्यामध्ये करायची आहे। या जिल्ह्याच्या युवकांसाठी, शेतकऱ्यांसाठी, कामगारांसाठी, आपल्या दिव्यांग लोकांसाठी आपल्या सगळ्यांना एक मजबूत नेता पाहिजे दिल्लीला, तो म्हणजे नवनीत राणांसारखा चेहरा। पण येणाऱ्या भविष्यामध्ये आपण सगळे त्यांना आशीर्वाद द्याल, ताकद द्याल आणि आपल्या सगळ्यांसाठी काम करायची संधी पुन्हा त्यांना केंद्रामध्ये मिळेल असा आशीर्वाद मी आपल्या माध्यमातून त्यांच्यासाठी मागतो। वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने तहसील कार्यालयासमोर चटणी भाकर खाऊन सरकार विरोधात निदर्शने केली। अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांसाठी संपूर्ण कर्जमाफी आणि प्रति हेक्टर 50,000 रुपये अनुदानाची मागणी शिवसेनेने केली आहे। वाशिम जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे। या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने बाधित शेतकऱ्यांसाठी संपूर्ण कर्जमाफी आणि प्रति हेक्टर 50,000 रुपये अनुदानाची मागणी केली होती। मात्र त्यानंतर सरकारने जाहीर केलेल्या मदतीपैकी 50% किंवा त्याहून कमी रक्कम त्यांच्या खात्यात जमा झाल्याने शेतकरी संतप्त झाले होते।
त्यामुळे आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने वाशिम तहसील कार्यालयासमोर चटणी भाकर खाऊन काळी दिवाळी साजरी करत निषेध व्यक्त केला। त्याचबरोबर ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांचे कर्जमाफ करण्याचीही मागणी करण्यात आली। यावेळी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत निषेध नोंदवण्यात आला। या आंदोलनात शिवसेना उबाठा पक्षाचे जिल्हा प्रमुख सुरेश मापारी यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी आणि शिवसैनिक सहभागी झाले होते। वाशिमच्या स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई करत अवैधपणे गांजा वाहतूक करणाऱ्या दोघांना अटक केली। त्यांच्याकडून 1,90,000 रुपये किमतीचा 12 किलो गांजा आणि एक दुचाकी वाहन जप्त केले आहे। अटक केलेल्या आरोपींची नावे मंगरुळपीर तालुक्यातील गोगरी येथील ज्ञानेश्वर मुखमाले आणि शेलू बाजार येथील कृष्णा उर्फ कुणाल पुसाडे अशी आहेत। गुप्त माहितीच्या आधारावर वाशिम स्थानिक गुन्हे शाखेचे पथक कारंजा मंगरुळपीर मार्गावर गस्त घालत होते। याच दरम्यान रात्री सुमारे 1:30 वाजता दोन व्यक्ती संशयास्पद एका दुचाकीवर मंगरुळपीरच्या दिशेने जाताना दिसले। पोलिसांनी त्यांचा पाठलाग करून त्यांच्याकडील बॅगची तपासणी केली असता त्यात 1,20,000 रुपये किमतीचा 12 किलो गांजा आढळून आला। या आधारावर पोलिसांनी दोघांना अटक करून त्यांच्याकडून गांजा आणि एक मोटारसायकल जप्त केली आहे। तसेच दोन्ही आरोपींविरुद्ध मंगरुळपीर पोलीस स्टेशनमध्ये विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलीस पुढील तपास करत आहेत। ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक अनुज तारे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रदीप परदेसी आणि त्यांच्या पथकाने केली। निसर्गाच्या अवकृपेने वाशिम जिल्ह्यातील शेतकरी पूर्णपणे कोलमडला आहे। यावर्षी जून ते सप्टेंबर या काळात झालेल्या विक्रमी अतिवृष्टीने जिल्ह्याला अक्षरशः वेठीस धरले। नदी नाल्याच्या प्रलयंकारी महापुराने शेतीचे अपरिमित नुकसान केले। सुपीक जमीन खरबडून गेल्या तर शेतकऱ्यांच्या हिरव्यागार फळबागा मातीमोल झाल्या। नैसर्गिक आपत्तीचा फटका रिसोड तालुक्यातील नेतनसा येथील शेतकरी धनंजय बाजड यांना बसला। अतिवृष्टीच्या महापुरात त्यांनी भरगच्च संत्राबाग मुळासकट उखडून पडली आणि भविष्यातील उत्पन्नाची कोणतीही आशा शिल्लक राहिली नाही। हताश झालेल्या बाजड यांनी अत्यंत जड अंतःकरणाने आपल्या स्वप्नांवर जेसीबीचा वार केला। त्यांनी स्वतःच्या हातांनी वाढवलेली आणि आता जमीनदोस्त झालेली 350-400 सत्र्यांची झाडे जेसीबी मशीनने उखडून काढली। आपले मोठे नुकसान स्वतःच्या डोळ्यांनी पाहण्याची आणि बुलडोजर फिरवण्याची ही वेळ धनंजय बाजड यांच्यासाठी अत्यंत वेदनादायी होती। या घटनेमुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे। प्रशासकीय स्तरावर तलाठी यांनी पंचनामा करून अहवाल दाखल केला असला तरी शासकीय मदत कधी आणि किती मिळणार हा ज्वलंत प्रश्न मात्र अजूनही अनुत्तरित आहे। मदतीच्या प्रतीक्षेत असलेल्या या शेतकऱ्यांच्या मनात तीव्र नाराजी आणि असंतोष खदखदत आहे। पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर। हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कर्स, द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम, सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिझाइन, रिझनेबल रेट्स, LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालयाच्या बाजूला, अकोला। मार्कर्स परिवारातर्फे दिवाळीच्या मंगलमय शुभेच्छा। दिवाळी पाडवा घरोघरी उत्साहात साजरा। प्रेम, समृद्धी आणि कृतज्ञतेचा अर्धा शुभ मुहूर्त आज। भावा बहिणीच्या स्नेहबंधनाचा मंगल उत्सव गुरुवारी। जाणून घ्या ओवाळणीचा सर्वोत्तम शुभ मुहूर्त। दिवाळीचा प्रवास ठरला कष्टदायक। बस स्थानकावर प्रचंड गर्दी। ST सेवेत सुधारणा नाही, प्रवाशांचे हाल कायम। अकोला नागपूर महामार्गावर भीषण अपघात। पैलपाडाजवळ 3 जणांचा जागीच मृत्यू, चालक पसार। वाशिम जिल्ह्यावर निसर्गाचा कोप कायम। अतिवृष्टी आणि महापुरामुळे शेतकरी कोलमडला। राजकीय पक्षाचे आंदोलन सुरू। बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज। 2,39,000 दर्शकांनी RRC डिजिटल अकोला हे YouTube चॅनल सबस्क्राइब केले आहे, तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या
निरंतर पहा. तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा RRCचे हे यूट्यूब चॅनल. लाईक आणि फॉरवर्ड करा RRC डिजिटल अकोलाचे हे न्यूज बुलेटिन. पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात. तोवर नमस्कार.